नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं RKG अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत काल झालेला पेपर. प्रश्न असे आले होते. प्रश्न पहिला, 1954 मध्ये पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला? त्याचं उत्तर आहे मित्रांनो वरीलपैकी सर्व. एक आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण, दोन आहे डॉक्टर CV रमन, तीन आहे चक्रवर्ती राजगोपालाचारी. यांना पहिला भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न दुसरा, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? उत्तर आहे 1875. प्रश्न तिसरा, नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे म्हणून प्रसिद्ध आहे? उत्तर आहे तोरणमाळ. प्रश्न चौथा, भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो वटवृक्ष. प्रश्न पाचवा, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो यकृत ग्रंथी. प्रश्न सहावा, महामार्ग बोगद्यामध्ये जगातील सर्वात लांब बोगदा कोणता आहे? उत्तर आहे मित्रांनो अटल बोगदा. प्रश्न सातवा, कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले? उत्तर आहे मित्रांनो आंध्र प्रदेश. प्रश्न आठवा, FICC चे महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे शैलेश पाठक. प्रश्न नववा, राज्यपालाच्या नेमणुकीची पद्धत भारताने कोणत्या देशाकडून घेतली आहे? उत्तर आहे कॅनडा. प्रश्न दहावा, अंबादेवी मंदिर हे महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? उत्तर आहे अमरावती. प्रश्न 11, महाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत? उत्तर आहे 3. प्रश्न 12, कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 13, अखिल भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना केव्हा झाली? उत्तर आहे 1950. प्रश्न 14, पंडिता रमाबाई यांनी बातमी सदन कोणासाठी स्थापन केले? उत्तर आहे अंध विद्यार्थ्यासाठी. प्रश्न 15, अश्वमेध म्हणजे कोणत्या प्राण्याची बळी देणे? उत्तर आहे घोडा. प्रश्न 16, MSOB चा फुल फॉर्म काय आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो मेडिकल सिलेक्शन ऑफिशियल बोर्ड. प्रश्न 17, भागीरथी आणि अलकनंदा या दोन नदीचा संगम कुठे झाला आहे? उत्तर आहे देवप्रयाग. प्रश्न 18, द्रोणाचार्य पुरस्कारमध्ये रक्कम किती दिला जातो? उत्तर आहे 40,000. प्रश्न 19, मानवी शरीरात रक्त न गोठण्याचे कारण काय आहे? उत्तर आहे हेपरोन. प्रश्न 20, दुधाची शुद्धता कोणत्या उपकरणाने मोजली जाते? उत्तर आहे लॅक्टोमीटर. प्रश्न 21, कर्करोगावर उपचार करण्यासाठी खालीलपैकी काय वापरले जातात? उत्तर आहे कोबाल्ट 60. प्रश्न 22, खालीलपैकी उष्णता मोजण्याचे एकक काय आहे? त्याचं उत्तर आहे कॅलरी. प्रश्न 23, प्राणी जीवनाचा अभ्यास करणारे शास्त्राला काय म्हटले जाते? उत्तर आहे झुलॉजी. प्रश्न 24, भारतातील पहिली मोनोरेल कोठे सुरू झाली? उत्तर आहे मुंबई. प्रश्न 25, टिपेश्वरवर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे यवतमाळ. प्रश्न 26, खालीलपैकी कोणते वायू हे हरितगृह वायू आहे? उत्तर आहे CH4 आणि CO2. प्रश्न 27, कोयना अभयारण्य हे महाराष्ट्रातील अभयारण्य असून कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे सातारा. प्रश्न 28, भारताचा भूसरहदीची एकूण लांबी किती किमी इतकी आहे? उत्तर आहे 15,200. प्रश्न 29, ॲल्युमिनियमचे मुख्य धातू खालीलपैकी कोणते आहे? उत्तर आहे बॉक्साईट. प्रश्न 30, नील आर्मस्ट्रॉंग हा कोणत्या देशाचा अंतराळ यात्री
अंतरिक्ष अभियंता व लष्करी वैमानिक होता? उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 31. रयतवारी पद्धत कोणत्या वर्षी सुरू झाली? उत्तर आहे 1820. प्रश्न 32. खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला? उत्तर आहे भालचंद्र नेमाडे. प्रश्न 33. पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे विश्वास पाटील. प्रश्न 34. झाडाचे आयुष्य कसे मोजले जातात? उत्तर आहे खोडाच्या घेरावरून. प्रश्न 35. शिवाजी सावंत यांना खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली? उत्तर आहे मृत्युंजय. प्रश्न 36. रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरू झाली? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 37. 1954 मध्ये पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला? उत्तर आहे वरीलपैकी सर्वांना. एक आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण, दुसरा आहे डॉक्टर सी.व्ही. रमन, तीन आहे चक्रवर्ती राजगोपालाचारी. प्रश्न 38. महाराष्ट्र सरकारने गीताला राज्यगीत म्हणून घोषित केले? उत्तर आहे जय जय महाराष्ट्र माझा. प्रश्न 39. भारतातील सर्वात लांब अंतराची रेल्वे कोणती आहे? उत्तर आहे विवेक एक्सप्रेस. प्रश्न 40. ऑस्कर पुरस्काराची सुरुवात कधी झाली? उत्तर आहे 16 मे 1929 साली ऑस्करची पुरस्कारची सुरुवात झाली. प्रश्न 41. सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? उत्तर आहे बुध. प्रश्न 42. महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या जिल्ह्यातून द्राक्षाची सर्वात जास्त निर्मिती झाली? उत्तर आहे नाशिक. प्रश्न 43. लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? उत्तर आहे 2. प्रश्न 44. नाबार्डचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे? उत्तर आहे के.व्ही. शाजी. प्रश्न 45. भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत? उत्तर आहे मित्रांनो डी.वाय. चंद्रचूड. प्रश्न 46. भारतात मधला पहिला ऑलिम्पिक पदक विजेता कोण? उत्तर आहे खाशाबा जाधव. प्रश्न 47. 75 वर्ष पूर्ण झाले म्हणून काय साजरं करतात? उत्तर आहे अमृत महोत्सव. प्रश्न 48. मिटोनेट कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे व्हॉलीबॉल. प्रश्न 49. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात मूलभूत कर्तव्याची तरतूद आहे? उत्तर आहे 51. प्रश्न 50. PDF चे फुल फॉर्म काय आहे? उत्तर आहे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. प्रश्न 51. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणती कलम अस्पृश्यतेची चाल नष्ट करते? उत्तर आहे कलम 17. प्रश्न 52. सर्वात प्राचीन वेद खालीलपैकी कोणता आहे? उत्तर आहे ऋग्वेद. प्रश्न 53. अजीवनसत्वाचे शास्त्रीय नाव काय आहे? उत्तर आहे रेटिनॉल. प्रश्न 54. हिवाळ्यात पडणारा पाऊस कोणत्या पिकासाठी आवश्यक असते? उत्तर आहे रब्बी पिके. प्रश्न 55. देशातील पहिले डिजिटल सायन्स पार्क कुठे आहे? उत्तर आहे केरळ, तिरुअनंतपुरम. प्रश्न 56. मौर्य समाजाचे संस्थापक कोण आहे? उत्तर आहे चंद्रगुप्त मौर्य. प्रश्न 57. मॅग्रो वनात कोणते प्राणी आढळतात? उत्तर आहे बंगाली वाघ. प्रश्न 58. आर्य चाणक्य यांनी कोणता ग्रह लिहिला आहे? उत्तर आहे अर्थशास्त्र. प्रश्न 59. मानवी आहारात ऊर्जेचे प्रमुख स्रोत काय आहे? उत्तर आहे कर्बोदके. प्रश्न 60. अखिल भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना केव्हा झाली? उत्तर आहे 1950. प्रश्न 61. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणती कलम अस्पृश्यतेची चाल नष्ट करते? उत्तर आहे कलम 17. प्रश्न 62. भारताने सर्वात पहिला कोणता सुपर कॉम्प्युटर तयार केला? उत्तर आहे परम. प्रश्न 63. खालीलपैकी कोणती हिल स्टेशन महाराष्ट्रात नाही? उत्तर आहे किनोर.
प्रश्न 64. खालीलपैकी कोणती बाब संगणकाचा मेंदू समजली जाते? उत्तर आहे CPU. प्रश्न 65. Ag हे कशाचे प्रतीक आहे? उत्तर आहे चांदी. प्रश्न 66. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवर खालच्या बाजूस देणाऱ्या पट्टीला काय म्हणतात? उत्तर आहे टास्कबार. प्रश्न 67. ग्रीनहाऊस परिणामास कारणीभूत ठरणारा वायू कोणता आहे? उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. प्रश्न 68. सन 1590 मध्ये थर्मामीटरचा शोध कोणी लावला? उत्तर आहे गॅलिलिओ. प्रश्न 69. बायोगॅसमध्ये खालीलपैकी कोणता घटक असतो? उत्तर आहे मिथेन. प्रश्न 70. संत्रीमध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते? उत्तर आहे सायट्रिक. प्रश्न 71. ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो? उत्तर आहे तंबावर. प्रश्न 72. सतीची चाल बंद करणारा भारतीय ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? उत्तर आहे लॉर्ड विल्यम बेंटिक. प्रश्न 73. जगातील सर्वात खोल महासागर कोणता? उत्तर आहे पॅसिफिक महासागर. प्रश्न 74. राष्ट्रगीत हे मूळ कोणत्या भाषेत रचलेले आहे? उत्तर आहे बंगाली. प्रश्न 75. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहे? उत्तर आहे रमेश बैस. प्रश्न 76. खालीलपैकी कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखते? उत्तर आहे जस्त. प्रश्न 77. कोणते राज्य सरकारने महिलांसाठी मोफत बस प्रवास शक्ती योजना जाहीर केली आहे? उत्तर आहे कर्नाटक. प्रश्न 78. 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साजरा करावयाचा उत्सव म्हणजे कोणता? उत्तर आहे अमृत महोत्सव. प्रश्न 79. सर्वात जास्त काळ अवकाशात राहणारी महिला कोण? उत्तर आहे सुनीता विल्यम. प्रश्न 80. कीटकाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हटले जाते? उत्तर आहे एंटामॉलॉजी. प्रश्न 81. मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखतात? उत्तर आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. प्रश्न 82. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? उत्तर आहे जिनिव्हा. प्रश्न 83. सूर्यप्रकाशात एकूण किती रंग समाविष्ट असतात? उत्तर आहे 7. प्रश्न 84. उंदीर या शब्दाचे अनेक वचन काय? उत्तर आहे उंदीर. प्रश्न 85. खालीलपैकी हिंदू या कादंबरीचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे भालचंद्र नेमाडे. प्रश्न 86. भारतातील लोह खनिजाच्या एकूण साठ्यापैकी किती टक्के साठा महाराष्ट्रात आहे? उत्तर आहे 20. प्रश्न 87. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? उत्तर आहे रमेश बैस. प्रश्न 88. भारताचे पहिले दूरदर्शन केंद्र केव्हा सुरू झाले? उत्तर आहे 1959. प्रश्न 89. खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 90. मेळघाटाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे? उत्तर आहे अमरावती. प्रश्न 91. ठाण्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहेत? उत्तर आहे शंभूराज देसाई. प्रश्न 92. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार 2011 मध्ये महाराष्ट्रातील एकूण पुरुष लोकसंख्या किती आहे? उत्तर आहे 5.82 कोटी. प्रश्न 93. खालीलपैकी भारतीय राज्यघटनेत कोणते एक वैशिष्ट्य आहे? उत्तर आहे भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे. प्रश्न 94. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कुठे स्थापन झाली? उत्तर आहे मुंबई. प्रश्न 95. भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले? उत्तर आहे महात्मा गांधी. प्रश्न 86. भारतात राज्यस्तरावर कोण नाममात्र प्रमुख असते? उत्तर आहे राज्यपाल.
प्रश्न 97. भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न 98. महाराष्ट्र केसरी 2023चा विजेता कोण ठरला? उत्तर आहे सिकंदर शेख. प्रश्न 99. मिस युनिव्हर्सल इंडिया 2023 स्पर्धा कोणी जिंकली? उत्तर आहे प्रियन सेन. प्रश्न 100. कोणत्या शास्त्रज्ञाच्या स्मृतिपत्रे नोबेल पुरस्कार दिला जातो? उत्तर आहे अल्फ्रेड नोबेल.